मंत्री नितेश राणे यांच्या जय मल्हार योजनेच्या नावावरून जेजुरीच्या मार्तंड देवस्थानमध्ये मतभेद सध्या दिसून येत आहेत। मंत्री नितेश राणे यांनी मटण दुकानांना मल्हार सर्टिफिकेट देण्याचा निर्धार केलाय। आता malharcertification.com माध्यमातून फक्त हिंदू समाजातील खाटिकांना हे सर्टिफिकेट मिळेल। मात्र या योजनेचं नाव त्वरित बदलावं अशी विनंती जेजुरी देवस्थानचे विश्वस्त डॉक्टर राजेंद्र खेडेकर यांनी केला। तर मार्तंड देवस्थानचे विश्वस्त मंगेश घोणे यांनी जय मल्हार योजनेच्या नावाचं स्वागत केलंय। तर खेडेकर यांनी मांडलेली भूमिका त्यांची वैयक्तिक भूमिका असल्याचं मंगेश घोणे म्हणतात। महाराष्ट्रातल्या हिंदू समाजासाठी एक अतिशय महत्त्वाचं पाऊल आज malharcertification.com या निमित्ताने सुरू झालेला आहे। ज्या मटणाला मल्हार सर्टिफिकेशन नसेल तिथे हिंदू समाजाने पाहूही नये, खरेदी करू नये असं आवाहन या निमित्ताने मी करेन आणि ह्या पूर्ण प्रयत्नाला आमचा 100% पाठिंबा आहे हे या निमित्ताने आवर्जून सांगतो। उगाचच बात की बतंगड बनाने का जे काही चाललंय ते प्रयत्न करू नये। दुसरी बाजू लोकांनी समजून घ्यावी आणि मल्हार जर नाव त्याला नसेल द्यायचं तर दुसरं कुठलं नाव द्या। देवदेवतांचीच नावं कशाला द्यायला पाहिजे, दुसरं आणखी कुठलं नाव देऊ शकता। परंतु हलाल हा प्रकार सुरू केला त्यामुळे हा झटका, हा विषय सुरू झालेला आहे। टिट फॉर टॅटचा विषय आहे। केवळ जे काही स्वतःला पुरोगामी समजतात त्यांनी केवळ नितेश राणे यांच्यावर टीका करण्याचा प्रयत्न करतायत, परंतु त्यांनी हा विचार का काढला हा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे। एक दिवस नितेश राणे सरकारला अडचणीत आले या बेताल वक्तव्यामुळे। आम्हाला अडचणीत आणण्याची गरज नाही। आता त्यांनी ते मल्हार मटण, मल्हारराव होळकर काय मटणच खात होते काय, मटण कापत होते काय? त्यांचं घराणं कुठलं, मल्हार नावाचं आलं कुठून दे? अनेकांनी मल्हार नाव का ठेवलेत? मल्हारराव होळकरांची कामगिरी आणि शौर्यत्व पाहून ठेवलेलं आहे आणि त्याचं नाव द्या, काय ही बुद्धी आहे?